बुलेटिनची सुरुवात सगळ्यात महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीने आपण करूयात। राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या 125 पंचायत समित्यांसाठी 7 फेब्रुवारीला झालेल्या मतदानाची मतमोजणी आज पार पडणार आहे। या निवडणुकांसाठी सरासरी 66% मतदान झालंय। सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे, तर जिल्हा परिषदेच्या 731 गटांसाठी आणि पंचायत समितीच्या 1462 गणांसाठी एकूण 7438 उमेदवार रिंगणात होते। निवडणुका पार पडलेल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि जिल्हा परिषदा त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांचा समावेश आहे। तर आज 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। त्यामुळे आता कोण बाजी मारते याकडे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचं विशेष लक्ष लागलेलं आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, 12 जिल्ह्यांमध्ये आता ही मतमोजणी पार पडते आहे। कोण बाजी मारतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं। या अनुषंगाने अधिकची अपडेट देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरवरून सचिन बडे आमचे प्रतिनिधी जोडले जातात। तर धाराशिवमधून काकासाहेब कांबळे आमचे प्रतिनिधी जोडले जातात। मी पहिल्यांदा धाराशिवमध्ये जातो। काकासाहेब कांबळे आमचे प्रतिनिधी उपस्थित आहे। काकासाहेब, 10 वाजता मतमोजणीला खरं तर सुरुवात होणार आहे। त्या ठिकाणची स्थानिक राजकीय समीकरणं कशी आहेत आणि प्रशासनाच्या वतीनं कशा पद्धतीची तयारी आता मतमोजणीसाठी तयार करण्यात आलेली आहे? शुभम, नक्कीच एक वर्षापासून जिल्हा परिषद निवडणूक झाली नव्हती, त्यामुळे लोकांमध्ये उत्साह आहे आणि आता मतमोजणी आज होणार असल्याने प्रशासनाकडून मोठी तयारी करण्यात आली आहे। जिल्हा परिषदेचे 55 गट आहेत आणि पंचायत समितीसाठी 110 गणाची आज मतमोजणी होणार असून राणा जगजितसिंह पाटील असतील, आमदार तानाजी सावंत असतील, ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील आणि तिकडे ज्ञानराज चौगुले असतील, बसवराज पाटील असतील यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। आणि आता सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होणार असल्यानं प्रशासनाकडून इथं मोठी तयारी करण्यात आली आहे। शुभम, अगदी काकासाहेब, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये जातोय सचिन बडे आमचे प्रतिनिधी उपस्थित आहेत। सचिन, कशा पद्धतीची तयारी प्रशासनाच्या वतीनं पूर्ण झाली आहे? 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। किती फेऱ्या मतमोजणीच्या असतील आणि आता तयारी कशी आहे? छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक वर्षाच्या नंतर या निवडणुका होत आहेत। त्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक असताना पोलिसांचा मोठा बंदोबस्त आणि त्यासोबतच प्रशासनाची पूर्ण तयारी झालेली आहे। कारण ही मतमोजणी महत्वाची आहे, कारण मिनी मंत्रालय म्हणजेच जिल्हा परिषद आणि जो कारभार जो आहे जिल्ह्याचा हाकला जातो, तर या जिल्हा परिषदेतून हाकला जातो। मात्र या जिल्हा परिषदेला कारभारी नव्हता, तर प्रशासक होता। मात्र कारभारी यावा किंवा जिल्हा परिषद अध्यक्ष यावा यासाठी या निवडणुका होत आहेत आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदान झाल्याच्या नंतर आज मतमोजणी होणार आहे आणि या मतमोजणीच्या माध्यमातून नवा कारभारी आणि त्यासोबतच कोण जिंकणार कोण हरणार याचं चित्र जे आहे ते आज स्पष्ट होणार आहे। 1 वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होऊ शकतं। मात्र जर तयारी पाहिली गेली तर या आधीच्या ज्या काही मतमोजण्या होत्या, मतमोजण्या दरम्यान बऱ्याच ठिकाणी गोंधळ राडा झाल्याचं देखील पाहायला मिळालेलं होतं। मतदान केंद्रांच्या बाहेर 2 गट आमने सामने भिडलेले होते आणि त्यासोबतच एकमेकांच्या अंगावर धावून जाणं किंवा त्यासोबतच माजी महापौराला देखील मागील मतमोजणी दरम्यान मारहाण जी होती, लाठीचार्जचा सामना जो होता तो करावा लागलेला होता। आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये हा गोंधळ घडू नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे। कारण छत्रपती संभाजीनगरातील स्ट्रॉंग रूम च्या बाहेरच्या परिसरामध्ये या ठिकाणी बॅरिगेड्स लावण्यात आलेले आहेत। म्हणजे 3-3, 4-4 बॅरिगेड्सच्या लेअर लावण्यात आलेल्या आहे। सर्वप्रथम आपण पाहत असाल तर त्या ठिकाणी एक बॅरिगेड लेअर आहे, ही दुसरी लेअर आहे आणि ही तिसरी लेअर या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। म्हणजे अनुचित प्रकार घडू नये आणि त्यासोबतच खबरदारी म्हणून त्या ठिकाणी हा बंदोबस्त जो आहे तो मोठा तैनात करण्यात आलेला आहे। कारण आता ही मतमोजणी म्हटल्याच्या नंतर 2 समर्थक आमने सामने जेव्हा येतात तर त्यावेळेस अनुचित प्रकार घडू शकतात। कारण मागील मतमोजणी दरम्यान हा संपूर्ण प्रकार जो होता तो पाहायला मिळालेला होता। मात्र हाच प्रकार पुन्हा पाहायला मिळू नये आणि त्यासोबतच कुठल्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे। आणि छत्रपती संभाजीनगर मधील जे काही चित्र आहे ते 1 वाजेच्या आतमध्ये देखील स्पष्ट होऊ शकतं की कोणाच्या जास्तीत जास्त जागा निवडून येतात किंवा कोण विजय ठरतं। मात्र सर्वात महत्वाचं म्हणजे छत्रपती संभाजीनगर यावेळेच्या निवडणुकीमध्ये यामुळे गाजलं की सर्वाधिक जास्त गोंधळ, धिंगाणे, राडे, उमेदवारांना थेट धक्काबुक्की हे प्रकार जे होते छत्रपती संभाजीनगरमध्येच पाहायला मिळाले। आता दुसरीकडे याच निवडणुकी दरम्यान आमदारानं स्वतःच्या मुलाला ईव्हीएम मशीन पर्यंत नेलं, त्यासोबत त्याच्या बोटाला शाई देखील लावली। त्यामुळे देखील छत्रपती संभाजीनगरमध्ये या मतदानाकडे लक्ष, या मतदान प्रक्रियेकडे लक्ष लागून होतं। कारण पारदर्शकता त्यासोबतच नियमांचं पालन करणं, तर काही जणांनी मतदान करताना सुद्धा या ठिकाणी मशीनचे व्हिडिओ शूटिंग काढले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल केले। त्यामुळे ही निवडणूक
पारदर्शकतेचा प्रश्न उपस्थित करत असताना दुसरीकडे आज मतदानाची मतमोजणी आहे आणि या मतमोजणी दरम्यान काय निकाल लागतो, कारण हा संपूर्ण हाय व्होल्टेज ड्रामा, पॉलिटिकल ड्रामा पाहिल्याच्या नंतर आता निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. सचिन, शुभम. कोण बाजी मारणार याचं चित्र संध्याकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे. थेट जाऊयात सोलापूरमध्ये. वसीम अतार आमचे प्रतिनिधी जोडले जातात आहे. वसीम, कशा पद्धतीची राजकीय समीकरणं होती? 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होते आहे. किती फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी पार पडणार आहे? शुभम, निश्चितच पाहायला गेलं तर सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं मतदान जे आहे ते संपन्न झालं आणि आज मतमोजणी जे आहे ते होते. सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 68 जागांसाठी आणि पंचायत समितीच्या 336 उमेदवारांच्या मतमोजणी जे आहे ते आज होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील विविध 9 ठिकाणी जे आहे ते ही मतमोजणी जी आहे ते होणार आहे. साधारणपणे 10 ते 12 फेऱ्या जे आहे ते एकंदरीत या मतमोजणीमध्ये असणार असल्याची माहिती जी आहे ते आपल्याकडून प्रशासनाने दिलेली. मात्र यावर्षी मतदानाचा टक्का जो आहे तो घसरलेला आहे. साधारणपणे 65.90% जे आहे ते मतदान झालेलं आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर बार्शीमध्ये जे आहे भाजपाचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे आहे ते त्या ठिकाणी निवडणुका लढवल्या गेल्या होत्या. दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्र एकत्रित करत त्या ठिकाणचे असलेले ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल यांनी जे आहे ते निवडणूक लढवल्या जी आहे ते होती. मात्र एकंदरीत पाहायला गेलं तर बार्शी येथील असलेले माजी आमदार राजेंद्र राऊत यांची कुठेतरी प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यात देखील आजी माजी आमदारांची प्रतिष्ठा जी आहे ते पणाला लागलेली आहे. साधारणपणे 12 ते 1 पर्यंत सर्व निकाल हाती येतील अशी देखील माहिती जी आहे ते यावेळेस प्रशासनाने दिलेली आहे. शुभम. अगदीच वसीम, सोलापूरमध्ये अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा या निवडणुकीच्या निमित्तानं पणाला लागलेली आहे. थेट जाऊयात कोल्हापूरमध्ये. सतेज औंधकर आमचे प्रतिनिधी जोडले जातात आहे. सतेज, 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होते. कशा पद्धतीची तयारी आता प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेली आहे आणि साधारणतः किती फेऱ्या होणार आहे आणि किती वाजेपर्यंत संपूर्ण या निवडणुकीचं चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे? शुभम, आज कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या या सगळ्या मतमोजणीच्या प्रक्रियेला साधारणतः सकाळी 10 वाजता प्रारंभ होणार आहे आणि जिल्ह्यातील तालुका लेवलला ही सगळी मतमोजणी आहे ती होणार आहे. आपण सध्या आहोत कोल्हापुरातल्या शहरातल्या विशेषतः धान्य गोडाऊनमध्ये. ह्या ठिकाणी करवीर जे मतदारसंघ आहे तिथली ही मतमोजणी जी आहे ती होणार आहे आणि याच ठिकाणी हे सगळे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत ते बसणार आहे. साधारणतः 24 टेबलवरती ही मतमोजणी आहे ती पार पडणार आहे आणि साधारणतः कोल्हापूर जिल्ह्यातल्या ज्या 68 जागांसाठी ही जिल्हा परिषदेसाठी निवडणूक झालेली होती, त्यासोबत 136 ज्या पंचायत समिती जागांसाठी ही निवडणूक आहे ती झालेली होती आणि जवळपास 75% मतदान आहे ते चुरशीनं या ठिकाणी झालेलं होतं आणि ईर्ष्या असेल, चुरशीनं मतदान झालं तर त्यासाठी प्रचार देखील मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी झालेला होता आणि एकूणच जर पाहिलं तर अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा देखील पणाला लागलेली होती. अगदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं जरी निधन झालं असलं तरी मात्र सर्वच पक्षांनी जोरदार या ठिकाणी प्रचार केलेला होता आणि त्यामुळंच कुठेतरी ह्या निवडणुकीकडे सगळ्यांचंच लक्ष आहे ते लागलेलं होतं. तर आपण पाहिलं तर 75% जे मतदान झालेलं होतं त्यामध्ये सर्वाधिक मतदान आहे ते गगनबावडा तालुक्यात आहे ते देखील झाल्याचं पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला समजलेलं होतं. मात्र एकूण जर ह्या सगळ्याचा विचार केला तर साधारणतः 24 टेबलवरती सकाळी 10 वाजल्यापासून ही मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. साधारण टपाली मतदान आहे ते देखील पहिल्या सुरुवातीलाच मोजलं जाणार आहे आणि त्यानंतर जे उर्वरित मतदान आहे EVM मशीनमधलं मतदान आहे ते देखील या ठिकाणी मोजलं जाणार आहे. त्यामुळं खूप चांगलं या ठिकाणी प्रशासनाने नियोजन आहे ते केलेलं आहे. सध्या जरी या ठिकाणी कोणीही नसलं तरी साधारणतः 8:15 8:30च्या दरम्यान इथं जे उमेदवारांचे प्रतिनिधी आहेत त्यासोबत जे मतदान प्रतिनिधी आहेत ते या ठिकाणी उपस्थित होते सांगितलं गेलेलं आहे. सध्या पोलिसांचा स्ट्रॉंग रूम बाहेर कडेकोट बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय आणि साधारणतः 10 वाजता असे स्ट्रॉंग रूम आहेत त्या उघडल्या जातील आणि त्यानंतरच प्रत्यक्ष मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. शुभम. सतेज, एकंदरीत आपण पाहतोय महाराष्ट्रातील या सगळ्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त देखील आहे. प्रशासनानं चांगली तयारी सुद्धा केलेली आहे. कोल्हापूरमधून सतेज औंधकर आमचे प्रतिनिधी सोबत होते. छत्रपती संभाजीनगरहून सचिन बडे आमचे प्रतिनिधी सोबत होते. धाराशिवमधून काकासाहेब कांबळे आमचे प्रतिनिधी सोबत होते तर वसीम अतार सोलापुरातून सोबत होते. सर्व प्रतिनिधींचे धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.